या ठिकाणी विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महोदय, अन्न व भेसळ इथे टाकलेल्या धाडी. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे कौतुक सुद्धा केलं पाहिजे विरोधी पक्षाने. अध्यक्ष महोदय, या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठीमागच्या अधिवेशन आणि त्याच्या अगोदर झिरवाळ साहेबांच्या सहीनं हा प्रस्ताव, जो मोकासारखा त्याच्यामध्ये तरतूद असावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच हा LNJD कडे पाठवला होता. LNJD ने 2 वेळा तो परत पाठवलेला आहे. आणि आता अध्यक्ष महोदय, या खात्याची चर्चा का जास्त होते? तुकाराम मुंढे साहेबांनी या खात्याचा आयुक्त पदाचा चार्ज घेतल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, सुरुवातीला हे खातं जे आहे, मी मान्य करतो, मंत्री महोदयांनी मान्य केलं, झिरवाळ साहेब इथं नाहीयेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे कलम आहे केंद्र सरकारचा, मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये 2005 ला ड्राफ्ट झालेला आणि लागू झालेला आहे 2011 ला. म्हणजे 6 वर्ष, 7 वर्ष, 5 पासून ते 11 पर्यंत. अध्यक्ष महोदय, याच्यामधल्या ज्या काही तरतुदी अत्यंत कडक होत्या त्या हळूहळू त्या ठिकाणी कमी केल्या गेल्या. आणि 2011च्या नंतर अध्यक्ष महोदय, या भेसळखोरांच्या पक्क लक्षात आलं. 11-12च्या नंतर यांच्या पक्क लक्षात आलं. अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस भाषण केलं माझ्या मतदारसंघातलं, एक त्या ठिकाणी बिकानेर, धर्मेंद्र साहेब तिथं खासदार होते मला वाटतं एक वेळा. ते बिकानेर स्वीट्स नावाची दुकानं बहुतेक बऱ्याच शहरामध्ये, एक आमच्या इकडं सुद्धा होतं. अध्यक्ष महोदय, चुकीच्या पद्धतीनं पेढा, बर्फी आणि इतर गोड पदार्थ बनवताना सापडले. 3 दिवसात जामीन होऊन बाहेर आले. आता 3 दिवसात जामीन जर हे लोक होऊन आले अध्यक्ष महोदय, तर मग हे पुन्हा तोच उद्योग करायला का धजावणार नाहीत? निश्चितपणे धजावतील. अध्यक्ष महोदय, मी मुंडे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. काल परवाचा अध्यक्ष महोदय, मनसर पोलीस ठाणे मनसर इथं जो एक गुन्हा दाखल केलेला आहे अध्यक्ष महोदय, आरोपी किती आहेत? 26. आणि हे आरोपी कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुशांत बबनराव हिंगे यांचे चुलते, तिथल्या एका पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, परत ते काय, कात्रज डेअरीचे संचालक, कात्रज डेअरीचे माजी चेअरमन. अध्यक्ष महोदय, जे दूध संघावरती चेअरमन राहिलेले माणसं, दूध संघावरती संचालक राहिलेले माणसं, त्यांच्याच घरातली माणसं जर हे इतकं भयानक कृत्य करायला लागली. अध्यक्ष महोदय, सुशांत हिंगे हे आंबेगाव तालुक्यातले आहेत, मनसर गावचे आहेत. अध्यक्ष महोदय, हेमंत टेके, संदीप लोढा. अध्यक्ष महोदय, हे संदीप लोढा महोदय जे आहेत हे ह्या धंद्याचे भागीदार आहेत. आणि यांच्यावरती 2008 ला सुद्धा 7/2/2008 ला एक गुन्हा दाखल झालेला आहे दूध भेसळीचा. आणि ते 2011 ला निर्दोष सुटलेला आहे. तोच माणूस अध्यक्ष महोदय 2026 मध्ये, हे थोडं थिडकं नाही अध्यक्ष महोदय, एका ठिकाणचं नाहीये. आरोपी कुठले कुठले आहेत अध्यक्ष महोदय? संजोग यादव भिवंडी, कैलास लार्गे शिरूर, जुन्नरचे 7-8 जण आहेत, नावच घेत नाही अध्यक्ष. वाळकी जिल्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा सचिन सपकाळ. अध्यक्ष महोदय, राहुरीचे आहेत, अवसरीचे आहेत. दौंड तालुक्यातला एक आरोपी आहे. पिलीव म्हणून सोलापूर जिल्ह्यातला एक आरोपी आहे. अध्यक्ष महोदय, पाबळ म्हणून एक गाव आहे, तिथला एक, उरुळी कांचनचा एक, माहिजळगाव, जळगाव महाराष्ट्र, म्हणजे जळगावचा सुद्धा एक आरोपी सापडला अध्यक्ष महोदय.
म्हणजे यांनी किती जिल्हे व्याप्त केलेत अध्यक्ष महोदय? खेड, आंबेगाव, जुन्नर, शिक्रापूर, म्हणजे पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अध्यक्ष महोदय सोलापूर, एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे रॅकेट त्या ठिकाणी काम करत होतं. मी तुकाराम मुंडे साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करेल अध्यक्ष महोदय की त्यांनी ही FIR करत असताना, मला वाटतं म्हस्के नावाच्या महिला भगिनी आहेत, त्यांनी FIR केलेला आहे. आणि या FIR मध्ये अध्यक्ष महोदय सिंथेटिक दूध बनवताना संघटितपणे हा शब्द वापरलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही संघटित गुन्हेगारी, ही फक्त मनसरपुरती मर्यादित नाहीये. अध्यक्ष महोदय, सेम प्रकारचा हा 21/2/2026 जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. अध्यक्ष महोदय, जामखेडला सुद्धा हे आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरुण पाठक, समीर कमरुद्दीन शेख वगैरे अध्यक्ष महोदय 31 आरोपी आहेत दुसऱ्या महिन्यात. सेम गुन्हा आहे अध्यक्ष. फक्त त्याच्यातही आरोपी कुठले कुठले आहेत? भिवंडीचेच लोक आहेत. फकराबाद तालुका जामखेडचा आहे अध्यक्ष महोदय. राहुरीचे 2 लोक आहेत अध्यक्ष महोदय. सतीश पठारे अहिल्यानगर, करांडे अहिल्यानगर, श्यामराव माने राहणार आष्टी, तालुका आष्टी, आमच्या तालुक्यातलं, आमचं सुद्धा नाव झळकलेलं आहे अध्यक्ष. दत्ता शिंदे राहणार पाटोदा, निफाड, मालुंजे खुर्द, संजय गुंड बीड, श्रीरामपूर, नाशिक, श्रीरामपूर, राहुरी, पुणे. अध्यक्ष महोदय, ही सुद्धा केस जी आहे संघटित गुन्हेगारीची केस आहे. अध्यक्ष महोदय, साधी अन्न व औषध प्रशासनाची मानके कायदा 2006 प्रमाणे जर गुन्हा दाखल झाला, हे लोक 3-4 दिवसामध्ये, फक्त एका केसमध्ये अध्यक्ष महोदय, टिळक घोष नावाचा एक तरुण मुलगा, त्यांनी मला माहिती दिली होती, श्रीगोंद्यामधली एक केस केली होती अध्यक्ष महोदय. तिथल्या FDAच्या लोकांना मानलं पाहिजे, तिथल्या पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं. सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले होते अध्यक्ष महोदय. अँटिसिपेटरी सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जाऊन जेलमध्ये तुम्ही हजर व्हा आणि नंतर आमच्याकडे या. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांचा हा प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय, कारण पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच त्यांनी शब्द दिला होता की आम्ही हा कायदा चेंज करतोय. केंद्र सरकारचा नाही, राज्य सरकारचा स्वतंत्रपणे कायदा आम्ही या ठिकाणी लावतो. अध्यक्ष महोदय, मी ती फाईल सुद्धा पाहिली. मी 2दा-3दा पर्स्युएशनसाठी त्या ठिकाणी सुद्धा गेलो आणि अध्यक्ष महोदय तिथून परत आले. माझी विनंती नरहरी झिरवाळ साहेबांना, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, की याच्यामध्ये काल परवा अध्यक्ष महोदय तुकाराम मुंडेंच्या विरोधात सुद्धा हायकोर्टात गेले काही लोक की तुम्हाला मोक्का लावता येणार नाही, अशा प्रकारे धमकी द्यायला इक्बाल नावाचा एक व्यक्ती, इक्बाल मिरची आहे का चटणी आहे पुढचं नाव मला माहिती नाही अध्यक्ष महोदय, पण इक्बाल पठाण का इक्बाल मिरची कोण जो आहे तो तिथं गेला आणि गुटखा विकणाऱ्यांवरती तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे की मोक्का लावू, हा मोक्का लावता येणार नाही, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा अध्यक्ष महोदय हे गुटखा विकणारे त्या ठिकाणी करायला. अध्यक्ष महोदय, फार कमी वयाची मुलं, तरुण मुलं अध्यक्ष महोदय, तोंडामध्ये तोबरा भरून ज्यावेळेस इकडून तिकडं फिरतात अध्यक्ष महोदय, त्याला जर कॅन्सर झाला ना तर त्याच्या आईवडिलाची परिस्थिती आपल्याला बघवत नाही. आम्हीच मुख्यमंत्री सहायता योजनेसाठी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना पत्र देतो. मुख्यमंत्री सहायता निधी देऊन त्याला 1 लाख 2 लाख विशेष बाब म्हणून पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. खोखली करण्याचं काम अध्यक्ष महोदय हे लोक करतायत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती
हे इतके स्ट्रॅटेजीबाज भारी आहेत सुधीर भाऊ. मी इथं कायम आज नाही अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन म्हणून नाही, दूध भेसळीच्या विरोधात मी MLC होतो वरती, तिथेही बोलत होतो अध्यक्ष महोदय, इथेही बोलत होतो. काल परवा एक उलटी बातमी लावली अध्यक्ष महोदय. सुरेश धस नाही, सुरेश धसच्या बायकोने अमक्या कंपनीला फोन केला म्हणे. आयुष्यभर अध्यक्ष महोदय ह्या भेसळखोरांच्या आणि यांच्या विरोधात आम्ही लढतोय, आणि कोणत्या कंपनीचं नाव घेतलं टीव्हीला, अमुक एक कंपनीला फोन केला म्हणले सुरेश धसांच्या पत्नीने. आता मी बी खरंच विचारलं फोन करून, अरे बाबा तू फोन केलता का? तर ती म्हणली बाबा मी 15 वर्ष झालं त्या ज्या डेअरीला मानतायत, हे मंचर, खेड, आंबेगाव इथंची ती कोणती डेअरी आहे, त्या डेअरीला 15 वर्ष आमच्या दूध संघाचं दूधच नाही. अध्यक्ष महोदय, माझा नाही, सहकारी दूध संघ आहे. 3 लाख लिटर आम्ही कलेक्शन करतो अध्यक्ष महोदय प्रतिदिन. आम्ही नेसलेला दूध देतो, मदर डेअरीला दूध देतो, आणखी कुठेही देतो. परंतु असल्या काही ज्या पावडर प्लांटवाले आहेत त्यांना आम्ही दूध देत नाही. अध्यक्ष महोदय, श्रीगोंद्यात केस हो, आष्टीमध्ये केस हो, नगरला केस हो, जामखेडला केस हो, त्याच्यातले फरार झालेले आरोपी ठराविक एका पावडर प्लांटच्या अवतीभोवतीच हेटाळे घालतात. कोणता प्लांट आहे तो? माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, ह्या लोकांची फक्त गुन्हा दाखल होऊन चौकशी होता कामा नये अध्यक्ष महोदय. हे जे सिंथेटिक दूध कोणत्या संस्थेला पुरवित होते, त्या संस्थेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय, किती मोठे असू द्या ते पावडर प्लांटवाले पैशावाले असतील, आणखी मोठे असतील, पण अध्यक्ष महोदय हे कोणाच्या नावावर दूध तिथं घालीत होते, आणि ते दूध त्याचं पेमेंट नेमकं कोणाच्या नावावर वर्ग होत होतं. अध्यक्ष महोदय, ज्याच्या नावावर पेमेंट वर्ग होत असेल, जी संस्था पेमेंट करत असेल, कारण हे दूध थोडं थिडकं नव्हतं अध्यक्ष महोदय. 26 आरोपी आहेत, एका आरोपी 5-5 हजार लिटर दूध घालीत होत. 26 आरोपीचं 5-5 हजार लिटरांनी दूध किती झालं अध्यक्ष महोदय? 1.25 लाख तर हे एकाच गुन्ह्यातले आरोपी दूध घालीत होते. 1.25 लाख लिटर. अध्यक्ष महोदय, ह्यांना लाजा वाटत नाही, यांच्या सगळ्या संवेदना संपलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. यांना समाजामध्ये मान पान या काही गोष्टी नाही येत राहिलेल्या अध्यक्ष महोदय. हे पूर्ण मोकळे झालेले लोक आहेत अध्यक्ष महोदय. दुर्दैवानं याच्यातली मी काही माहिती घेतली, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी तालुका पंचायत समितीचा बायको सदस्य आहे, असे लोक अध्यक्ष महोदय दूध भेसळीचे धंदे जर करायला लागले, एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस म्हणतात बाबा 288च्या ऐवजी 432 का काय होणार आहे, त्याच्यामध्ये हे दुधात कालविणारेच येऊ नये अध्यक्ष महोदय. 10, 15, 20 येऊ नाहीत. काय सांगावं अध्यक्ष महोदय? मग यांना पैसा अध्यक्ष महोदय ते स्वतः तोंडाने सांगितलं अध्यक्ष महोदय. हे जे भेसळीचं इम्युल्सिफायर का काय नावाचं औषध टाकलं अध्यक्ष महोदय, भिवंडीवरून गेलंय अध्यक्ष महोदय. आव्हाड साहेब तुमच्या शेजारावरून भिवंडी, अहो भिवंडीचेच आहेत, माग बी यादव भिवंडीचेच आहेत. हे आता जो नवीन आलाय आणि आताचा जो इम्युल्सिफायर वाला आहे तो सुद्धा भिवंडीचाच आहे अध्यक्ष महोदय. इथून तिकडं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला अध्यक्ष महोदय. हे कोणाचेच नसतात अध्यक्ष महोदय हे लोक, परंतु प्रतिष्ठित असणारे लोक. मी जबाबदारीने बोलतो अध्यक्ष महोदय. याच्यात मोक्याचा कायदा जर लवकरात लवकर नाही केला तर पुढच्या वेळेस सभागृहात सुद्धा हे दुधात काहीतरी कालवणारे 10-20 येतील सगळ्या पक्षाकडून. काय सांगता येत नाही ह्या लोक. 100 येऊ नयेत अध्यक्ष महोदय. आणि मग त्यांनी इथं येऊन सगळेजण एकाच ह्याच्यात भाषण हाणत्याल, दुधात असं मिसळल्यावर आम्ही इतका माल हाणला. यांना पचत नाही अध्यक्ष महोदय. काय काय लोक कुणाच्या तरी घरात ऍक्सिडेंट होतो, मी पाहिलेले आहेत. हे दुधात काय बाय मिसळण,
कुणाला तरी ह्याच्या घरात कॅन्सर होतो, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, काही काही जण सकाळी 7लाच दारू प्यायला लागतात. हे दुधात कालवणारे जे लोक आहेत ना, आयुष्यपत सकाळी 7 वाजता दारू प्यायला सुरुवात करते. हे कारण हे पाप आहे अध्यक्ष महोदय. इथं नाही हो, तिकडे म्हणतो. अध्यक्ष महोदय, या लोकांच्या वरती मोका लागला पाहिजे. आणि मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्या माणसावरती तिरप्या नाव नाही घेतला अध्यक्ष महोदय, अंगुली निर्देश माझ्याकडे होईल अशा पद्धतीच्या बातम्या छापल्या गेल्या. खूप वाईट वाटलं अध्यक्ष महोदय. असं जे माणसं याच्या कायमस्वरूपी 3 लाख लिटर दूध आहे अध्यक्ष महोदय माझ्या दूध संघाचं, माझ्या म्हणजे सहकारी दूध संघाचं. हे कालवा कालवीवाले डोळे वर करून सुद्धा तिकडे बघत नाहीत. आमच्याकडे ते येऊ शकत